गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मी पण लय मजेत आहे बघा. आणि एव्हा काही आमच्या घरात कसे कार्टून बघतात आणि त्यांच्यासोबत तेच काय मी बी कार्टून बघतोय मस्तपैकी चहाच्या फुरक्या मारत मारत मस्तपैकी कार्टून बघतो. आणि मग आपल्याला डब्याची पिशवी उचलली आणि दुकानात निघालो तर काय आज एकटा चाललोय, कारण पप्पाला आज मी पुढे लावलं होतं. मग आपला डबा घेतला आणि डायरेक्ट निघालो रपारपणे. आणि पुढे आलो की आपल्या राणीला कोणीतरी अलग तरीके लावलं होतं. मस्तपैकी आपल्या राणी पेट्रोल चेक केलं बघा, पेट्रोल हाय का नाही बघितलं. लय दिवस झाले टाकलेलं, पण हाय पेट्रोल हाय म्हणलं की आपल्या राणीला एकदम चकाचक क्लीन केलं बघा, एकदम झकासपैकी आपल्या राणीला एकदम चकाचक केलं. मग बुंग करीने निघालं बघा. बुंग करीने निघलं की लगे पुढं गेलं की बघा एक गाडीवाला डायरेक्ट आडवा आला. मला एकदम झका जाऊ का कसा घुसला आणि डायरेक्ट बुंग. असं वाटत होतं की असलेलं काय घाय असती काय माहिती. आणि पुढं गेलो की बघा आपल्या रोजच्या दिसणाऱ्या JCB आज एक सोडून नाही का, आज एकूण 3 JCB होत्या. असं काय काम करतात काय माहिती 3 JCBनी बघा. महाग 2 पुढे एक ह्या काय. आणि पुढे गेलं की असे खड्डे झालेत ना रोडला, ह्या काय कसे खड्डे तुडीत नाही का. आम्हाला रोज जायला लागतं, काय करावं पर्याय नाही. आणि रोडला आणि गल्ल्या एवढ्या बारीक आहे ना, चालवायला सुद्धा लय भारी पडतं तुम्हाला सांगतो गाडी. आणि ह्या काय गाडीवाला बघा कट मारत चाललाय. आणि तेवढंच काय ते बघा रजनीगंधासाठी थांबलाय माणूस बघा. आणि ते टेम्पोवाल्याला सुद्धा येऊन देत नाही. मग थोड्या वेळात आपल्या एरियामध्ये घुसलं आणि डायरेक्ट आपल्या दुकानापाशी येऊन दुकानापाशी थांबलो की मग आपलं दुकानात आलो की मग मस्तपैकी मस्तनी एकदम चकाचक क्लीन केलं बघा, एकदम चकाचक केलं. कारण धूळ भरपूर बसायला लागली ना, म्हणून क्लीन केलं. आणि इथं पोरं बघा टपाटप आवाज येतो त्या फुटबॉलचा. आणि आज काही काम नाही म्हणून नाही का जरा भूक बी लागली होती. मग वडापाव नाही गेलो की वडापाव बघा कधी भिकाऱ्यासारखं खातो, कारण भूकच तेवढी लागली होती तर काय करा. त्यामुळे मोठा घास घेते बघा, एकदम घासकीने एकदम राब दिवशी मोठा घास घेतला की गप खाल्लं की आज काही काम नव्हतं. पप्पा म्हणले चल पॅन्टीची चैनी उसव. मग मी फटाफट चैनी उसवायला घेतल्या बघा. फटाफट सगळ्या 2-3 चैनी उसवल्या बघा, एकदम फटाफट. आणि तेवढंच काय तर ते उसच आमच्या गाववाले बघा, गाववाले की मग पंपाची आणि त्यांची पुन्हा जुगलबंदी चालू झाली की आज न ह्यो राजकारणी कोण ते राजकारणी. मग आपलं झोपेतून उठलो 4 वाजता, पुन्हा कामाला लागलो बघा. अजून काय काम तर नव्हतं, मग थोडं काम यायला लागलं बघा. थोडंसं काम आलं म्हणलं करायला सुरुवात करा, मग काम येत राहीन. मग एकदा काम यायला चालू झालं की मग एवढं काम यायला लागलं ना, कटाळायला लागला. फटाफट काम करायला लागलं. मग एकदम जबरदस्त म्हणे आपले बटणं लावायचे काम चालू केलं की नाही का, थोडंसं झालं की बघा इथं आमच्या इथं आवाज चालू झाला. मग एवढं लागण्यामुळे ते आवाज यायला लागला ना, मग डोकं आऊट झालं म्हणून डायरेक्ट दुकान बंद केलं. आणि आजपासून हे बघा हे पार्सल रोज आम्हाला घेऊन यायचं, तर काय करा पर्याय नाही. आणि वातावरण एवढं थंडगार की एवढी थंडी लागत होती ना, तुम्हाला काय सांगा, एकदम कडकड गाडी करायचो. पण गाडी चालून आपलं पर्याय. आणि वरून नाही का रोड बी एवढा बारीक ना, गल्ल्या बळानी घुसत आपलं चालू होतं. आणि थंडीत अशी वाटत होते तेव्हा का हे गाड्या कशाला होत्या एवढ्यात बी गल्लीत आपण बुंग गाडी काढली की मस्तपैकी निघालो पुढं. मग असं आमच्या बिल्डिंगमध्ये पोहोचलं की बघा कसा एकदम राब दिशेने आपली राणी साईडला लावली की मस्त साईबाबाचं दर्शन घेतलं. आणि आपली व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक